नालासोपारा पूर्वेच्या विजयलक्ष्मी नगर येथील 41 अनधिकृत इमारतींवर पालिकेने तोडक कारवाई केली। त्यामुळे नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। बेघर झालेल्या रहिवाशांनी इमारतीच्या परिसरातच तंबू ठोकून राहायची सोय केली। ना पाणी ना वीज अशा परिस्थितीत चूल मांडून कडकत्या उन्हात हे नागरिक भविष्याची चिंता करतायत। बेघर झालेल्या या रहिवाशांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडेंनी। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नालासोपाऱ्यातील 41 बिल्डिंगवरती वसई पालिकेतर्फे कारवाई करण्यात येत आहे। 41 इमारतींपैकी आतापर्यंत ज्या 10 इमारती आहेत त्या संपूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत। माझ्या मागे आपण या झोपड्या बघतोय। खरं तर या कारवाईने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते। तिथल्याच लोकांनी या झोपड्या बांधून इथं राहायची तयारी दाखवलेली आहे। गेल्या 1.5 महिन्यांपासून याच ठिकाणी ही संपूर्ण लोक आहेत ती ठाण मांडून असलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। हवा जसा मिळेल तसा संसार करतायत। लहान मुलं असतील किंवा घरातली इतर जे सामान आहे ते याच ठिकाणी त्यांनी निवारा शोधलेला आहे। मला सांगा कशा पद्धतीने इथे तुम्ही राहताय? आता असंच राहायचं वय उघडच राहणं काय। चोराची भीती आहे, वाघाची भीती आहे, सर्पाची भीती आहे आम्हाला। आम्ही कसं तरी करून आता रात्रभर बाहेर जा करतात। कोणी कोणी चेती राहतात गडी 2-3 बाहेर बाळासाठी। बापा जेवण लेकी आहेत, बाळा जेवण आहेत, कोणाचं काय करावं असे मग त्याच्यामुळे जाळ करून बसावं लागते रात्र ते। गावचे लोक म्हणतात तुम्ही तिकडे जाऊन राहिले, आता तुम्हाला बरं झालं त्या लोकांनी असं केलं, तुम्ही कशाला फसले। त्यांचं पण बरोबर आहे ना। आम्ही शेतीबाडी सोडून इकडे येऊन रूमा घेतल्या, आमचा घाटा झाला ना। सासरे पण आमचे शिवा देतात, तुम्ही एवढे दिवस मेहनत करून काय फायदा झाला, तुमच्या लेकराच्या जिंदगीचं तुम्ही काय केलं असे सांगतात। कॅमेरा पर्सन पंकज सोबत मी प्रथमेश तावडे, झी मीडिया, नालासोपारा।